नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. भारतीय लष्कराची जी कारवाई केली आणि या कारवाईमध्ये पाकिस्तानला चांगला धडा शिकवला त्याबद्दल भारतीय लष्कराचं भारतीय सैन्याचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. त्याचबरोबर या कारवाईमध्ये काही आपले भारतीय सैन्य हे शहीद झालेले आहेत. या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आता आपण पाहतोय की भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी हे युद्ध थांबवलेलं आहे आणि भारत पाकिस्तान यांच्यामध्ये समझोता करार झालेला आहे. आणि अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. खरं पाहता ही जी युद्धबंदी केली या युद्धबंदीला भारतातील अनेक राजकीय नेते असतील यांनी विरोध केला आणि हा विरोध पाहता खरं तर त्यांचा हा विरोध करण्याची काय गरज आहे. खरं तर हा विरोध म्हणजे काही राजकीय पार्श्वभूमी आहे का, ह्याच्या पाठीमाग काही राजकारण आहे का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब आपण जो घेतलेला निर्णय आहे हा योग्यच आहे हे मी या ठिकाणी मांडू शकतो. पहलगाम येथे जो सुरुवातीला हल्ला झाला आणि हा हल्ला करण्यासाठी जे बाहेरून अतिरेकी आले होते हे अतिरेकी खरं तर आले कुठून आणि हल्ला करून आपले 26 ते 27 लोक मारून ज्यावेळेस ते बाहेर निघून गेले का कुठे गेले याचा अजूनही आपल्याला तपास नाही. हे अतिरेकी खरं तर सापडायला पाहिजे होते. त्यांना त्याच ठिकाणी कंठस्नान घालायला पाहिजे होतं, तिथंच त्यांना मारायला पाहिजे होतं. हे अतिरेकी अजूनही सापडलेले नाहीत. खरं तर या विषयावरती आजही कोणी आपल्याला बोलताना दिसत नाही. हे आले कसे आणि आपल्या लोकांना मारलं आणि मारून पुन्हा ते कुठे गेले हाही पाहणं खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर त्यांनी आपल्या लोकांना धर्म विचारून मारलं आणि धर्म विचारून मारण्याचं कारण काय असेल तर त्यांचा पाकिस्तानचा हा उद्देश असावा की भारतामध्ये सुद्धा धर्मामध्ये युद्धाची लढाई त्यामध्ये धार्मिक द्वेष निर्माण व्हावा. त्याचबरोबर या लोकांनी आपसामध्ये धार्मिक लढाई सुरू करावेत हा त्याच्या पाठीमागं उद्देश असू शकतो. त्यामुळे यांनी धर्म विचारून आपल्या लोकांना गोळीबार केला असावा असं मला प्राथमिक अंदाज वाटतो. पाकिस्तान हे जे राष्ट्र आहे ते कंगाल आणि भिकार आहेच हे आपण पाहतच आहोत. त्याचबरोबर आपणही आपली आर्थिक परिस्थिती पाहणं खूप गरजेचं आहे. आपण शिक्षण, रोजगार, आरोग्य या 3 गोष्टींमध्ये किती आता प्रगतशील झालेलो आहोत हेही पाहणं खूप गरजेचं आहे. आपण आता आरोग्य याविषयी जर पाहिलं, आपले जे सरकारी दवाखाने आहेत, तालुका लेवलचे जे दवाखाने आहेत तिथे जर आपण जाऊन पाहिलं तर आपल्याला अजूनही पाहिजे तशी सुधारणा झालेली नाही हे आपल्याला तिथं पाहायला भेटेल. शिक्षणामध्ये आपण पाहतो की ज्या पद्धतीने आणखीन सुधारणा व्हायला पाहिजे होती, जशा इमारती पाहिजे होत्या, जशा आणखीन जिल्हा परिषद शाळा असतील यांच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे होत्या, ह्याही होणं तितकंच गरजेचं आहे. रोजगारामध्ये पाहतोय आपण की आत्ता सध्या अनेक युवक हे कामाविना घरी बसून आहेत. काही युवकांना आता सध्या काम नाही, हाताला काम नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप बेकार झालेली आहे. शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहतोय की आता विधानसभेला महाराष्ट्र राज्य सरकारने तुमची कर्जमाफी करू अशी घोषणा केली, परंतु मार्च महिन्यामध्ये पुन्हा घोषणा केली की राज्याची आर्थिक परिस्थिती तुम्हाला कर्ज देण्याची नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. आणि जर असं असेल तर तुम्ही अगोदर त्यांना कर्जमाफीची घोषणा केलेली होती. आणि जर आपण युद्ध जर आणखीन पुढे सातत्याने करत राहिलो तर याचा आर्थिक फटकाही सर्व देशाला बसणार आहे. हाही खरं तर विचार करणं खूप गरजेचं आहे. अनेक युवकांना महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वाटप ही करण्यात येणार होती, परंतु सध्या निधी नसल्यामुळे ही कर्ज वाटप योजना जी आहे ती थांबवलेली आहे आणि त्यांचा जो निधी आहे हा इतरत्र वळवलेला आहे. त्यामुळे सध्या आपण पाहतोय की अनेक युवक हे अडचणीत गेलेले आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं तर युद्ध कोणाला पाहिजे आणि युद्ध कोणाला नको आहे. आज त्या शहीद झालेल्या सैन्याच्या आईला विचारा की तुम्हाला युद्ध पाहिजे का. त्या शहीद झालेल्या सैन्याच्या पत्नीला विचारा की तुम्हाला युद्ध हवं आहे का. त्याचबरोबर या युद्धामध्ये जे मृत पावलेले व्यक्ती आहेत, जे लोक आहेत, त्यांच्या कुटुंबांना विचारा की तुम्हाला युद्ध हवं आहे का.
आर्थिक परिस्थिती आपली पाहिली तशी अमेरिकेच्या तुलनेत त्यांच्याबरोबर आपली नाही. आपल्यालाही आता सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मग हे युद्ध आपल्याला कितपत फायदेशीर होईल हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. यामुळे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे असं मी समजतो. नमस्कार, मी शकील सय्यद. धन्यवाद.